शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यांच्या पोटात दुखतंय, त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झालेले आहेत। नवाब मलिक यांनी या संदर्भातील ट्विट केलेलं आहे। शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यांच्या पोटात दुखतंय, त्यामुळे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। नवाब मलिक यांनी याबाबतचं ट्विट केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या या संकट काळात सुद्धा शरद पवार हे सातत्यानं राज्यभरात वेगवेगळ्या मुद्द्यांवर आढावा घेण्यासाठी त्यांनी दौरा केलेला होता। आत्ताही आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालची निवडणूक आहे आणि त्यावेळेला प्रचारासाठी म्हणून त्या ठिकाणी शरद पवार जाणार आहेतच। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आत्ता त्यांच्या प्रकृतीविषयीची अशी माहिती समोर येते। ती म्हणजे ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। शरद पवार यांना त्यांच्या पोटात दुखतं आहे आणि त्यासाठी उपचारासाठी म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नवाब मलिक यांनी या संदर्भातील ट्विट केलेलं आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सातत्यानं अगदी मग तो निसर्ग चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान असेल, कोकणातला त्या संदर्भातला आढावा असेल, अवकाळी पाऊस असेल किंवा इतरही अनेक मुद्द्यांवर असेल, हे सातत्यानं राज्यभरात वेगवेगळ्या भागांचा दौरा शरद पवार यांनी कोरोना संकटाच्या काळात सुद्धा केलेला आहे। अगदी नजीकच्याच काळाचं बघायचं झालं तर आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी प्रचारासाठी म्हणून शरद पवार त्या ठिकाणीही लवकरच अगदी आत्ता जाणार आहेतच। 2 ते 3 दिवसात त्यांचा पश्चिम बंगालचा दौरा असणारच आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोटात दुखतंय, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आत्ता नेमकी त्यांची प्रकृती कशी आहे, पोटात दुखण्याचं नेमकं काय कारण आहे आणि प्रकृती म्हणजे त्यांच्यावर जे उपचार सुरू आहेत ते नेमके कशा स्वरूपाचे आहेत, याबाबतची आत्ता तरी माहिती कोणतीही समोर आलेली नाहीये। मात्र शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या पोटात दुखतंय, त्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झालेत, अशा स्वरूपाचं ट्विट नवाब मलिक यांनी केलेलं आहे। मध्यंतरी दिल्लीत शरद पवार होते, तिथेही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्र्यांची पाठराखण केलेली होती। थेट या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय नेमकी अधिकची माहिती? श्रुती, आपण बघितलं तर शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती एक छोटी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिली जात आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं त्यांचे वेगवेगळे दौरे होत होते, कारण की दिल्लीतल्या अधिवेशनानंतर शरद पवार मुंबईत दाखल झाले होते आणि त्यानंतर 1 तारखेला ते कलकत्त्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर 3 दिवसांच्या दौऱ्यावरती जाणार होते। त्याचबरोबर केरळला सुद्धा त्यांचा दौरा प्रस्तावित होता, पण आता सध्याच्या घडीला सर्व जे त्यांचे कार्यक्रम आहेत जे ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि आता त्यांना जे ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पोटात दुखत असलेल्या ब्रीच कँडीत दाखल करण्यात आलं असलं तरी सुद्धा एक छोटी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिली जाते। श्रुती, निश्चितच सुनील, काय स्वरूपाची शस्त्रक्रिया असणार आहे त्याबाबतची काही माहिती मिळाली आहे का? सुनील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? श्रुती, निश्चितच, कारण की आपण जर बघितलं तर रेग्युलर तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच वेळेस त्यांना पोटामध्ये काही त्रास होत असल्याचं जाणवून आलं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय जो आहे तो डॉक्टरांनी घेतलेला आहे। त्यामुळे आगामी काही काळ तरी शरद पवार विश्रांती घेणार आहेत। त्यामुळे एकूणच ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत किंवा पश्चिम बंगालची निवडणूक असेल किंवा केरळची निवडणूक असेल, या ठिकाणी सुद्धा स्वतः शरद पवार प्रचारासाठी जाणार होते, पण आता सध्याच्या घडीला जे कार्यक्रम आहे ते तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे, जोपर्यंत डॉक्टरांचा सल्ला दिलेला आहे की विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्याचबरोबर वरती काही शस्त्रक्रिया केली जाणार आहे। निश्चितच नवाब मलिक यांनी या संदर्भातील ट्विट केलेलं आहे। पोटात दुखतायत, रेग्युलर चेकअपसाठी म्हणजे नियमित तपासणीसाठी त्यांना ते रुग्णालयात गेलेले होते आणि त्यावेळेला शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे असं लक्षात आलेलं आहे, त्यामुळे ती छोटीशी शस्त्रक्रिया त्यांच्यावर केली जाणार आहे। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। 31 मार्चला शरद पवार ब्रीच कँडीत दाखल होणार आहेत आणि ऑपरेशन होणार आहे, तोपर्यंतचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द आहेत, अशा स्वरूपाचं ट्विट नवाब मलिक यांचं समोर येत आहे। शरद पवारांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे। नवाब मलिक यांनी या संदर्भातील ट्विट केलेलं आहे। शरद पवार यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, त्यांच्या पोटात दुखतंय, त्यामुळे त्या संदर्भातील काही छोटीशी एक शस्त्रक्रिया असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समोर येते आहे। नवाब मलिक यांनी सुद्धा त्या संदर्भातील एक ट्विट केलेलं आहे। ही इज ऑन ब्लड थिनिंग मेडिकेशन विच इज नाउ बीइंग स्टॉप्ड ड्यू टू धिस इश्यू
ही विल बी ऍडमिटेड इन हॉस्पिटल ऑन 31 मार्च असं म्हणतायत नवाब मलिक. नवाब मलिक यांचं एक ट्विट आहे, 31 मार्चला ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतील आणि एंडोस्कोपी आणि सर्जरी त्यावेळेला केली जाईल त्यांच्यावर. त्यामुळेच शरद पवार यांचे या पुढचे सगळे कार्यक्रम ही पुढची नोटीस मिळेपर्यंत किंवा पुढची सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आलेले आहेत असं हे ट्विट आहे नवाब मलिक यांचं. त्यांचं पहिलं ट्विट असं होतं की अवर पार्टी प्रेसिडेंट शरद पवार साहेब वॉज फिलिंग अ लिटिल अनइझी ड्यू टू अ पेन इन हिज ॲब्डोमेन लास्ट इव्हनिंग आणि वॉज देअरफॉर टेकन टू ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल फॉर अ चेकअप. त्यांच्या पोटात थोडंसं दुखत होतं, त्यामुळे चेकअपसाठी त्यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयात नेण्यात आलं होतं अशी माहिती नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर तपासणी केली असता असं लक्षात आलेलं आहे की एक समस्या आहे, गॉल ब्लॅडरमध्ये त्यांच्या समस्या आहे. आता ती काय नेमकी स्वरूपाची समस्या आहे ते त्यांनी लिहिलेलं नाहीये, मात्र याच संदर्भात एक छोटीशी शस्त्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे शरद पवार यांच्यावर अशी ही माहिती नवाब मलिक हे ट्विट करत देत आहेत. आणि त्यामुळे पुढची सूचना मिळेपर्यंत किंवा त्यांची प्रकृती स्थिर होईपर्यंत त्यांचे पुढचे सगळे कार्यक्रम रद्द असतील. नवाब मलिक यांची ही 2 ट्विट आहेत. पहिलं ट्विट ज्याच्यात ते म्हणतायत की त्यांना पोटात दुखत होतं, त्यामुळे तपासणीसाठी ब्रिज कॅन्डी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं. तपासणी केली असता किंवा तिथे काही तपास केला असता हे लक्षात आलेलं आहे की गॉल ब्लॅडरमध्ये त्यांच्या काही तक्रार आहे की त्या संदर्भातली त्यांची जी समस्या आहे, तर त्यामुळे त्यांच्यावर एक सर्जरी केली जाणार आहे आणि एंडोस्कोपी जी आहे ती त्यांच्यावर केली जाईल. 31 मार्चला ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्यावर ही एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाईल. त्यामुळे यापुढचे सगळे कार्यक्रम शरद पवार यांचे रद्द असतील. आगामी सर्व कार्यक्रम त्यांचे रद्द असतील पुढील सूचना मिळेपर्यंत असं ट्विट नवाब मलिक यांनी केलेलं आहे. शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 31 मार्चला ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतील, त्यांच्यावर एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाईल. नवाब मलिक यांचं हे ट्विट आहे, आपण पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल संध्याकाळपासून पोटात दुखत होतं आणि त्यामुळे ब्रिज कॅन्डी रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं, तपासणीसाठी त्यांना नेण्यात आलं. थेट या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, आपण जर पाहिलं की अगदी कोरोनाचा संकट काळ असेल किंवा त्यानंतरही वेगवेगळे राज्यातले मुद्दे समस्या असेल किंवा त्या भागातले राजकीय घडामोडी असतील, या सगळ्यांवर शरद पवार यांचं लक्ष असायचं. दौरेही शरद पवारांचे सातत्यानं सुरू होते आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आत्ताचीही त्यांची तब्येतीची समस्या किंवा तक्रार समोर येते. निश्चितच श्रुती, कारण की गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं मनसुख हिरेन यांचं प्रकरण असेल किंवा मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या बदलीचं प्रकरण असेल, यामुळे कुठेतरी सरकार बॅकफूट झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती वेगवेगळे आरोप झाले होते आणि त्या वेळी स्वतः शरद पवार हे 2 ते 3 वेळा पत्रकार परिषद घेऊन पुढे येताना दिसत होते आणि सरकारची कुठेतरी बाजू आणि त्याचबरोबर पाठराखण करताना आपल्याला पाहायला मिळत होतं. ज्या पद्धतीनं रेग्युलर तपासणीसाठी ते ज्यावेळेस रुग्णालयात गेले त्यावेळेस कुठेतरी अशा पद्धतीची समस्या उद्भवली आणि त्यामुळे 31 मार्चला जे आहे शरद पवार हे ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावरती शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा 3 दिवस नियोजित दौरा होता. 1 तारखेला ते कलकत्त्याला जाणार होते. त्या ठिकाणी ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर त्यांची प्रचार सभा होती, ती सुद्धा आता रद्द केली जाणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे किमान आठवडाभर तरी साधारण शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम जे आहेत ते रद्द असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. निश्चितच. सुनील, या संदर्भातलं ट्विट नवाब मलिक यांनी केलेलं आहे आणि माहिती दिलेली आहे की अशा स्वरूपाचा त्रास त्यांना जाणवतोय, पोटात दुखत होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. एकंदरीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी कुणाशी तुम्ही बोलला असाल तर आत्ता नेमकी प्रकृती शरद पवार यांची कशी आहे त्याबाबतची काही माहिती मिळाली आहे का? श्रुती, खरं तर काल ज्यावेळेस शरद पवार हे रेग्युलर साठी रुग्णालयात गेले होते त्याच वेळेस त्यांना थोडंसं अस्वस्थता वाटत होतं आणि त्यामुळे कुठेतरी डॉक्टरांनी ज्या इतर तपासणी केल्या त्यानंतर कुठेतरी पोटदुखीमध्ये मुळे अशा पद्धतीचा त्रास जाणवत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे डॉक्टरांनी जो उपचार जो आहे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठेतरी 31 तारखेला त्यांना ऍडमिट केलं जाणार आहे. आणि आपण जर बघितलं तर हे जे प्रकरण आहे, कारण की दिल्लीचा शरद पवार त्यापूर्वी सुद्धा बंगालचा दौरा करणार होते.
आता त्यांची प्रकृती जरी स्थिर असली तरी सुद्धा आज ज्या पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलेला आहे त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल केलं जाईल. निश्चित. सुनील, तुम्ही आमच्यासोबत फोन लाईन वरून असेच जोडलेले राहा. नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारं एक ट्विट केलेलं होतं, ते नेमकं काय आहे आपण पाहूया. नवाब मलिक यांनीच ट्विट करत ही माहिती दिलेली होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल संध्याकाळपासून पोटात दुखत होतं आणि त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर तिथे जेव्हा तपासणी केली असता लक्षात आलं की त्यांना गॉल ब्लॅडरचा काही त्रास जाणवतोय, त्यामुळे 31 मार्चला त्यांच्यावर एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाणार आहे, शस्त्रक्रिया केली जाणार आहे आणि त्यामुळेच पुढील सूचना मिळेपर्यंत शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम, आगामी सर्व कार्यक्रम हे रद्द असतील. सुनील, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते आहे. शरद पवार हे आत्ता हे ब्रीच कँडी रुग्णालयातच आहेत की घरी आहेत, काय नेमकी त्याबाबतची स्पष्टता? सुनील, थोडंसं मी पुन्हा येईनच तुमच्याकडे, तुम्हाला थांबावं लागतंय. आपण थेट बोलणार आहोत. विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या नेते आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, शरद पवार यांच्या प्रकृतीविषयीची नेमकी काय माहिती आहे? नाही, मला जे नवाब मलिक यांनी ट्विट केलेलं आहे त्याच्यावरूनच मला कळलं. मी पण आता त्यांच्या बंगल्यावर फोन करून विचारेन, पण त्याच्यावरनं मला असं वाटतं की त्यांना फक्त त्यांना ऍडमिट केलं असेल, पण त्यांची तब्येत चांगली आहे आणि त्यांना ते एंडोस्कोपीचं काय ऑपरेशन करणार आहेत असंच नवाबभाई म्हणाले आहेत. परंतु त्याच्यात काळजी करायचं काहीही कारण नाहीये आणि ते लवकरच 31 तारखेला आहे मला वाटतं त्यांची सर्जरी. त्याच्यानंतर ते बरे होऊन घरी येतील. त्यामुळे कोणीही पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी करू नये. सगळ्यांच्या शुभेच्छेने पवार साहेबांचं ऑपरेशन जे असेल ते चांगलं होईल आणि ते पुन्हा आपल्यामध्ये आहेतच आणि येतीलच. काही काळजी करायचं कारण. निश्चितच. विद्याताई, तुम्ही म्हणाल तसं की बंगल्यावर फोन करून तुम्ही त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घ्यालच. मात्र जर आपण गेला काही काळ बघितला तर राजकीय घडामोडी वेगानं घडत होत्या. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा अगदी कोरोना संकट काळात सुद्धा शरद पवार हे सातत्यानं राज्याच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करत होते. त्याच पार्श्वभूमीवरची त्यांची ही तब्येतीची तक्रार समोर येते. नाही, पवार साहेबांचं असं आहे, पवार साहेबांचं रेग्युलर चेकअपसाठी पवार साहेब नेहमी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जात असतात. त्याच्यामध्ये काळजीचं काहीही कारण नाहीये आणि आता सुद्धा ते रेग्युलर त्यांच्या चेकअपसाठीच जाणार आहेत. त्यामुळे नवाबबाईंनी जे ट्विट केलेले आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना पोटदुखीचा थोडा त्रास होत होता, तर आता ते फक्त चेकअपसाठी जातील आणि लवकरच ते आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये येतील. कोणीही काही काळजी करायचं कारण नाही, कारण पवार साहेबांची विल पॉवर जी आहे ती फार मोठी आहे आणि सगळ्यांचे त्यांच्या सोबत आपण सगळेजण आहोत. त्यामुळे पवार साहेब लवकरच त्यांचं जे रेग्युलर चेकअप आहे ते करून येतील. निश्चितच. तुमच्याकडून प्रकृतीविषयीची माहिती घेऊच. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. तर शरद पवार यांना पोटात दुखत होतं, थोडंसं अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं. तिथे तपासणी केली असता त्यांना गॉल ब्लॅडर संदर्भातली काही समस्या जाणवते आहे असं लक्षात आलं, काही तक्रार आहे त्या संदर्भातली असं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे 31 मार्चला त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाईल. काय नेमकं ट्विट आहे नवाब मलिक यांचं या संदर्भातलं आपण पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल संध्याकाळपासून पोटात दुखत होतं, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर आता 31 मार्चला एंडोस्कोपी आणि सर्जरी केली जाईल, छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलेलं आहे. शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं. तिथे त्यांची एक तपासणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना पुढील एक छोटी शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे हे लक्षात आलेलं आहे. आपले प्रतिनिधी सुनील काळे आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले. सुनील, आपण जर गेल्या काही काळात बघितलं तर मुंबईत सातत्यानं म्हणजे राज्याच्या वेगवेगळ्या भागात तर शरद पवार यांचा सातत्यानं दौरा असतोच, मग ते कोरोना संकट काळ असो किंवा अगदी सत्ता स्थापनेच्या आधी सुद्धा असो. याही सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अगदी दिल्ली जावं लागतं, पुन्हा सातत्यानं राज्यातल्या घडामोडींवर लक्ष ठेवावं लागतं. एक दगदग या साधारणतः आता या दरम्यान शरद पवार यांना झाली असावी. श्रुती, निश्चितच जर आपण बघितलं तर शरद पवार हे वारंवार वेगवेगळ्या
दौरा करत असतात. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी जो निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्याचा दौरा केला होता. यापूर्वी सुद्धा त्यांनी दुष्काळाचे दौरे केले होते आणि जे इतर समस्या आहेत त्याचे दौरे करत असताना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात त्याच्यासाठी सुद्धा दौरे करत असतात. आणि आता ज्यावेळेस दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस सुद्धा जवळपास 2 आठवडे हे शरद पवार दिल्लीत होते आणि त्यानंतर काल ज्यावेळेस ते मुंबईमध्ये आले त्यावेळेस कुठतरी त्यांना पोटदुखीचा जो आहे तो त्रास सुरू झाला आणि त्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी केली असता एक शस्त्रक्रिया करावी लागेल अशा पद्धतीच्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आता शरद पवार यांच्यावरती 31 मार्चला जी आहे शस्त्रक्रिया होणार आहे आणि त्यामुळे पुढचे जे कार्यक्रम आहेत ते रद्द केले जाणार आहे. पण एकूणच जर बघितलं तर कुठतरी जे महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे या सरकारचे एक प्रकारे निर्माते म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावरती आता आरोग्याचं कुठेतरी जे आहेत समस्या निर्माण झाल्यानं निश्चितच काही जे राजकीय जे वेगवेगळे तोडगे किंवा राजकीय वाद निर्माण होतात त्यामध्ये कुठतरी शरद पवार किमान आठवडाभर तरी त्या एकूणच त्या सरकारच्या बाजूने बोलताना दिसणार नाही. श्रुती निश्चितच सुनील, आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी आत्ताच्या घडीची ही माहिती देऊया. शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 31 मार्चला ही शस्त्रक्रिया केली जाईल. त्यांना पोटदुखी जाणवत होती, थोडंसं अस्वस्थ जाणवत होतं, त्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं. तिथे तपासणी केली असता गॉल ब्लॅडर संदर्भातील काही समस्या असल्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर 31 मार्चला त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाईल. त्यांची एंडोस्कोपी एक सर्जरी होणार आहे आणि त्यामुळे त्यांचे म्हणजे शरद पवारांचे आगामी सर्व कार्यक्रम पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आलेले आहेत, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलेलं आहे. शरद पवार हे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं, तपासणीसाठी त्यांना तिथं नेण्यात आलेलं होतं.